एवढे स्वस्त ड्रेस घेतलेत ना की किंमत ऐकून ना तुम्ही पण शॉकच व्हाल, ते सुद्धा दुपट्टासहित. पण त्याआधी ना सकाळी सकाळी ना स्वतःचं आवरून घेतलं. आज संडे होता तर निवांत कामं चालू होते आणि चेहऱ्याला ना मी आदल्या दिवशी ना स्क्रब केलेलं होतं, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी मॉइश्चरायझर लावल्यानंतर ना चेहरा छान असा टवटवीत दिसत होता. म्हणजे मला तरी वाटतंय, तुम्ही मला कमेंट करून सांगा तसं कसा दिसतोय ते. त्यानंतर ना जी हळद होती ना तर ती फ्रीजमध्ये इतके दिवस ठेवलेली होती. त्यानंतर त्याची सालं काढून घेतली, छान पाण्यात धुवून घेतली, किसून घेतली जाड अशा किसनीने. त्यानंतर ना माझ्याकडे आयताच जो लोणच्याचा मसाला आहे ना, आपल्या आंबा लोणच्यासाठी वगैरे आपण आणतो ते, तर तो मसाला होता शिल्लक, तर तोच मी त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. त्यामध्ये अजून वरून थोडंसं मीठ घातलं, कारण चवीला ना थोडंसं कमी वाटत होतं मला म्हणून. आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये ना 3 ते 4 चमचे तेल गरम करून नंतर कोमट करून त्याच्यामध्ये मिक्स केलं छान. आणि हे हळदीचं लोणचं आहे ना मुरल्यानंतर अप्रतिम लागतं, औषधी असतं. त्यामुळे ना मी हिवाळ्यात एकदा तरी अशा पद्धतीचं लोणचं बनवते, तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर आज संडे होता ना त्यामुळे मग बाहेर निघणं झालं आणि बाहेर आल्यानंतर ना छोटी मोठी शॉपिंग करायची होती म्हणून मी खरं तर निघाले होते बाहेर. पण मग खरं ड्रेसेसचा तर अजिबात प्लॅन नव्हता की काही घेईल म्हणून मी. पण मग इतकं सुंदर कलेक्शन जर आपल्या समोर असेल आणि तेही इतक्या स्वस्तात मस्त असेल, दुपट्टा सेट असतील, प्लाझो सेट्स असतील किंवा कुर्ती कलेक्शन असेल, एकापेक्षा एक सुंदर असं कलेक्शन होतं. कलर कॉम्बिनेशन असेल, कपडा असेल आणि तेही इतक्या स्वस्तात मिळत असेल तर कोण खरेदी करणार नाही. मी 2-4 तर घेऊनच टाकले. तुम्हालाही या शॉपचे डिटेल्स पाहिजे असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर मी कुठले ड्रेसेस घेतलेत हेही बघायचं असेल तर मला तसं कमेंट करा. चला तर